मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. बातमी आंबेगाव तालुक्यात यंत्राद्वारे कांदा लागवडी. आंबेगाव तालुक्यात आता यंत्राद्वारे कांदा लागवडी शेतकरी करत आहेत. कांदा लागवडीसाठी दरवर्षी निर्माण होणारी मजूर टंचाई, मजुरीचे वाढलेले दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या यंत्रांमुळे मोठा दिलासा मिळतोय. कमी वेळात व योग्य पद्धतीने लागवडी होत असल्याने आता शेतकऱ्यांची कांदा लागवड यंत्राला अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. तालुक्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, परंतु लागवड क्षेत्र अधिक असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. मजूर अभावी अनेकदा कांदा लागवडीची कामे खोळंबतात. मजुरीचे दर आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, परंतु आता कांदा लागवडीसाठी यंत्रे उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक कांदा लागवड करणारे शेतकरी आता यंत्रांद्वारे कांदा लागवडी करताना दिसत आहेत. मशागत करावं लागेल. लागवडीच्या अगोदर आपलं शेत जे आहे, शेत जमीन आहे ना, भुसभुशीत झालेली पाहिजे आणि रोटावेटर मारून ठेवायचा. फक्त जर शेतकऱ्याला बेडवरती लागवड करायची तर बेड पण मशीनच पाडतं, मशीनच तयार करतं बेड पण, आणि लागवड पण मशीनच लावतं. आणि जर साऱ्यावरती शेतकऱ्याला लावायची तर त्याच्यामधूनच आपण या मशीनच्या साहाय्याने आपण सारे देखील पाडू शकतो. दोन्ही पण पद्धतीने सारा आणि बेड दोन्ही पण पद्धतीने मशीन लागवड करून देतं. मल्चिंगवर लागवड करता येते? मल्चिंग वरती नाही लागवड होऊ शकत, कारण ते जे आहे खालची टोक जी आहेत ते मल्चिंग फाडू शकतात. त्याच्यामुळे ते मल्चिंग वरती वापरता येणार नाही. हो, साऱ्या पण आपली पारंपरिक जी सारा पद्धत चालू आहे त्याच्यावरती आपण लागवड करू शकतो. काही अडचण नाही. खोली किती असते? एक साधारणतः आपण 1.5 इंचावरती खोली घेतोय. ऍडजस्टेबल आहे, ते ऍडजस्ट करता येतं, पण साधारणतः 1.5 इंचावरती ते खोली करतंय ऍडजस्ट. पारंपरिक पद्धतीत मजूर जे लावतात त्यांची खोली कशी असते? त्यांची कमी जास्त राहते. मग ते कधी कधी 2 इंच पण लावतात, कधी 2.5 इंच. म्हणजे प्रत्येक लेबर हा वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत राहतो. आणि हे जे आपण लावणार आहे हे ठराविक अंतर, जर आपण शेतकऱ्यांनी सांगितलं 1.5 इंचावरतीच लावायचं आहे तर 1.5 इंचावरतीच लावतो. जर शेतकरी म्हणला 2 इंचावरती लागवड करायची तर कम्प्लीट 2 इंचावरती, प्रत्येक रोप 2 इंचावरतीच लागणार. आणि 2 रोपांमधलं अंतर, 2 वळींमधलं अंतर उभं किंवा आडवं सेम टू सेमच असणार. त्याच्यामुळे कांद्याची साईज, प्रतवारी आणि कलर वगैरे सगळ्यामध्ये पारंपरिक आणि मशीनच्या साह्याने याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. जर या वर्षी शेतकऱ्याने मशीनच्या साह्याने एखादा एकर क्षेत्र लावले आणि तो 5 एकर क्षेत्र लागवड करतो, बाकीचं 4 एकर मजुराच्या साह्याने जर लावलं तर तो पुढच्या वर्षी शेतकरी हे मशीनच्या साह्यानेच पूर्ण 5 एकरची लागवड करतो. कारण एकरी उत्पादन हे किमान तुमचं एक 40 ते 50 पिशव्या वाढतं हमखास मशीनने लागवड केल्यानंतर. आता शेतकऱ्यांचा कल मशीनने कांदा लागवडीकडे वाढलाय, याचं कारण काय? कारण उत्पादन मशीनच्या साह्याला, ज्यावेळेस मशीनच्या साह्याने आपण लागवड करणार त्यावेळेस उत्पादन वाढतं आणि शेतकऱ्याला फक्त उत्पादन वाढलेलं पाहिजे आणि खर्च पण कमी होतो. आणि प्लस मजुरांची मेन म्हणजे मजूर भेटती नाहीत. आजला मजुरांची एका मजुराची रोज झालाय 800 रुपये एका व्यक्तीचा दिवसाची हजेरी. जोडी 1600 रुपये झाली, 1600 रुपये जोडी. त्याच्यामुळं मग हे परवडते मशीनच्या साह्याने आणि काम पण झटपट होतं. कोरड्यामध्ये लागवड करतो आपण कांद्याची, त्याच्यामुळं साठवणुकीला मेन म्हणजे काय राहतं, बाजारभाव काढल्यानंतरच सगळा बाजारभाव चांगला भेटेल असं नसतं. कधी कधी आपल्याला दिवाळीपर्यंत वाट बघ, टप्प्याटप्प्याने विक्रीला काढावं लागतो. तर मग याची टिकवण क्षमता ही जास्त राहते. आपण जे पारंपरिक पद्धतीने करणार त्याच्यापेक्षा याची टिकवण क्षमता ही जास्त राहते मशीनच्या साह्याने लागवड केल्यामुळे. एकसारखा अंतर खोली जी आहे ना ती एकसारखी लागते ना, त्याच्यामुळं प्रतवारी पण चांगली निघते आणि टिकवण क्षमता पण चांगली राहते. आता या लागवडीचे फायदे सांगायचे. उत्पादन वाढतं, मजुरीचा खर्च कमी आणि एकसारखी साईज, बाजारभाव जास्त मिळतो. आता जर पारंपरिक लागवडी केल्या एकरी किती खर्च येतो? पारंपरिकला साधारणतः 20 मजूर लागतात. 20 मजुरांचे आत्ताचे 500 रुपयांनी 10-1 हजार रुपये होतात आणि गाडी भाडं त्याचं 2-1 हजार रुपये होतं.
आणि बाकीचं जर सगळं मग ते मजुरीचं जुळलं तर एक 17-18 हजार रुपयापर्यंत जातं. हे एका दिवसात किती क्षेत्र लागवड करतो? या 1 एकर क्षेत्र लावायला 1 दिवस लागतो पूर्ण. एक दिवस. हा तसं मग मजूर जर घेतले पारंपरिक पद्धतीने हा किती दिवस लागतात? पारंपरिकनी 20 जर मजूर असतील, 20 किंवा 21 मजूर असतील तर 1 एकर क्षेत्र होते एका दिवसात. आता आपल्या भागातून कोणत्या कोणत्या ठिकाणी आता लागवड केली? आता आपला जो पुणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये लागवडी चालू आहे. उन्हाळी लागवड. हा उन्हाळी लागवड. आणि नाशिक अजून एक 10 दिवसांनी चालू आहे. हा आता निघणारं उत्पादन कसं निघतंय? याच्यामधून निघणारं उत्पादन हे आपण जी पारंपरिक लागवड करतो त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न निघतं मशीननी जर लागवड केली तर. आणि पारंपरिक पद्धतीने लागवड केली तर आपला कांदा आहे ना कमी जास्त साईजचा निघतो. म्हणजे काही चिंगळ्यांचं प्रमाण जास्त राहतं, भुगी थोडक्यात, आणि मीडियम राहतो आणि मोठा पण राहतो. तर याच्यामध्ये शक्यतो एक साईजच निघते कांद्याची. आणि मार्केटमध्ये एक साईज आणि एक कलर असल्यामुळे, सर्व कांद्याला एक कलर असल्यामुळे ना उत्पादन जास्त निघतं आणि मार्केटला बाजारभाव देखील तुम्हाला जास्त भेटतो. मालकाचा टाकाय पाहिजे उलट दोन्ही ओशीचा नाही पण नसू दे पण त्याची लागवड चालली. नाही एक सारखं मग लय लय बारीक काम आहे बाई. सेकंड टाक रे. सेकंड